पिछले 4 दिनों से घाटकोपर से भांडू पश्चिम क्षेत्र तक पानी की नालियां लगातार फटने से जलपूर्ति बाधित है। जनता दल सेक्युलर मुंबई पार्टी ने मांग की है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इस पर ध्यान दें और नगर पालिका के जल विभाग को इस क्षेत्र में पानी की आपूर्ति में सुधार करने का आदेश दें। हालांकि नागरिकों को पानी की आपूर्ति करना नगर निगम की जिम्मेदारी है, लेकिन वर्तमान में नगर पालिका का प्रशासन प्रशासकों के हाथों में है, यानी अप्रत्यक्ष रूप से राज्य सरकार के हाथ में है। बताया जा रहा है कि एक्वाडक्ट फटने से पानी की आपूर्ति बाधित हो गई है, लेकिन यह अक्षम है कि 4 दिनों तक पानी की नहर की मरम्मत नहीं की जा सकती। मुख्यमंत्री को लिखे पत्र में आरोप लगाया गया कि नगर निगम में जनप्रतिनिधि नहीं होने का फायदा प्रशासन उठा रहा है। गेल्या 4 दिवसांपासून पाणी नाही आहे। महापालिकेला आम्ही कळवतो की पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर संबंधित अधिकारी नार्वेकर म्हणून सांगतात की पाण्याचे टँकर उपलब्ध नसल्यामुळे ड्रायव्हर नसल्यामुळे विभागामध्ये पाण्याच्या टँकरची आम्ही पोच करू शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला सॉरी, आम्ही माफ करा, आम्ही काही करू शकत नाही। पाण्याचं काम गेले 2 महिन्यामध्ये ही 6वी वेळ फुटलेली आहे। तोच कॉन्ट्रॅक्टर, तेच अधिकारी आणि जागा 25 याच माध्यमातून असं जर होत असेल तर याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत असेल असं आमचं मत आहे। आणि गेल्या 2 दिवसापासून लहान मुलांना शाळेचं पण आंघोळ नसल्यामुळे, शाळेमध्ये पाणी नसल्यामुळं मुलंही घरी आहे, शाळेचं त्यांचंही नुकसान झालेलं आहे। सामान्य नागरिक देवेंद्र पटेल गेल्या 30 वर्षापासून हा आता चाललेला पाण्याचा प्रॉब्लेम एवढा त्रास आहे की या माणसाकडे सांगते एकाच ठिकाणी 6 वेळी पाईप फुटतो, कारण काय नेमकं त्यांना परमनंट सोल्युशन काढता येत नाही। कारण ह्याच्यावर जेव्हा ही पाईपलाईन टाकतात जवळपास 15 ते 20 वर्ष झालं, तर 15 ते 20 वर्षानंतर त्या रोडवरती रोड त्या पाईपला एवढं प्रेशर येतं, ते प्रेशरमुळे तो पाईप फाटतो। पण जेव्हा रस्ते बनवले जातात तेव्हा हा रस्ता त्याला खोडून का नाही काढत? आज तो पाईप जेव्हा हा नॉर्मल जेव्हा पाईप टाकला होता तेव्हा रस्ता ते 4 फूट खाली होता आणि हा जवळपास 4 फूट वर आला आहे। म्हणजे नेमकं त्याच्यावर एवढा प्रेशर येतो, गाड्यांचा प्रेशर म्हणजे नेमकं तो पाईपचा प्रेशर आहे ना, तो फायबर पाईप आहे। तर त्याच्यासाठी या लोकांनी काहीतरी परमनंट सोल्युशन काढावं त्यांनी। तर महापालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत पण ते सर्व प्रकारे आणि सर्व पातळीचे निष्क्रिय आहेत। कारण का हा 6वी वेळ आहे खड्डा पडायचा आणि पाणी लिकेज होण्याचा। कारण खड्डा पण तोच आहे, पाईप पण तोच फुटतो, जागा पण तीच आहे। हे सगळं असताना नाईलाज असतो ना, आपल्या नागरिकांचा एकदम नाईलाज असतो। आता वारंवार आम्हाला विनंती करावी लागते, पण आता आम्ही विनंती करणार नाही। आता आम्ही ठरवलं आहे, आज जर पाण्याचा जर प्रश्न नाही सुटला तर एक्झिक्युटिव्ह असू देत, नाही तर हेही असू देत, डब्ल्यू असू देत, आम्ही या सगळ्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आहे। लोकांची फार म्हणजे फार कामाला जायचे थांबलेले आहेत लोक। अनेक ठिकाणी पाणी येत नाही, पाणी येतं ते कमी दाबात येतं आणि पुन्हा तोच प्रकार घडतोय। अतिशय निर्लज्जपणाचा कळस गाठलेला आहे महापालिका अधिकाऱ्यांनी। आमच्याकडे लवकर केलं आहे, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले पाणी नाही। आम्ही काय करायचं ते सांगा, तुम्ही पाणी कधी चालू करणार ते आम्हाला एवढं फक्त समजायला पाहिजे। BMCला ऐकतच नाहीत। या तलाठी कमी 5वी वेळ आहे फुटायची, समजलं? 5वी वेळ आहे। मी रोज इथे फक्त येऊन मग कधी कुठली काही येऊन इथे उभा राहतो। कई लोगों के काफी संघर्ष के बाद आज बीड जिले में रेल चल रही है। पंकजा मुंडे ने जिस गोपीनाथ मुंडे का जिक्र किया, उन्होंने रेलवे के लिए सबसे ज्यादा पहल की। यहाँ तक कि पूर्व मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केशर काकू क्षीरसागर और रेलवे स्ट्रगल कमेटी से भी ज्यादा। राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि उन्हें बहुत खुशी है कि उनका सपना आज साकार हो रहा है। नई आष्टी अहमदनगर रेलवे का उद्घाटन आज आष्टी में हुआ। इस कार्यक्रम में बतौर मुख्य अतिथि देवेंद्र फडणवीस ने बात की। आज से जो रेलवे शुरू हो रहा है वह कई दशकों से यहाँ के लोगों का लंबा इंतजार है। हमारे मन में था कि गोपीनाथ मुंडे को श्रद्धांजलि देने के लिए बीड़ परली ट्रेन चलाई जाए, इसलिए हमारी सरकार आने के बाद हमने उस प्रोजेक्ट को मुख्यमंत्री के वॉर रूम में ले लिया। उस समय मैं खुद पूरे 5 साल तक हर महीने इसकी समीक्षा कर रहा था। लगातार उनका पीछा किया, भूमि अधिग्रहण में अधिक समय लगा, फिर भी हमने काम करवाया और इस काम के लिए बड़े पैमाने पर फंड दिया गया। हा अतिशय आनंदाचा दिवस आहे। एक प्रकारे स्वप्नपूर्तीचा सोहळा आहे। माननीय मुंडे साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आमचं सरकार आज या ठिकाणी पूर्ण करत आहे। आणि विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की या प्रकल्पाकरता सर्वाधिक निधी माननीय मोदी साहेबांच्या सरकारने या ठिकाणी दिला। या प्रकल्पाकरता केंद्र सरकारने आतापर्यंत जवळजवळ 2000 कोटी दिले,
त्यातले 1800 कोटी रुपये मोदीजींच्या सरकारने दिले आणि राज्य सरकारने 1400 कोटी दिले, त्यातले 1250 कोटी रुपये हे आमच्या 5 वर्षाच्या सरकारच्या काळात मिळाले. आणि आताही या ठिकाणी पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता माननीय शिंदे साहेबांच्या आमच्या नवीन सरकारने दिली. 250 कोटी रुपये दिले आणि माननीय आमचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आता याच्यात लक्ष घालत आहेत आणि आम्ही ठरवलं आहे की अतिशय वेगानं हे संपूर्ण काम आम्ही या ठिकाणी पूर्ण करू आणि परळीपर्यंत ही रेल्वे लाईन नेऊन आमच्या मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करू. शिवसेना में अभूतपूर्व विद्रोह के बाद उद्धव ठाकरे को कई स्तरों पर संघर्ष का सामना करना पड़ा था. इस बीच शिवाजी पार्क में शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे द्वारा शुरू की गई ऐतिहासिक दशहरा सभा की मेजबानी कौन करेगा, इस पर विवाद खड़ा हो गया. अब इस विवाद पर सुनवाई करते हुए बॉम्बे हाईकोर्ट ने शिवसेना के ठाकरे गढ़ को शिवसेना शिवाजी पार्क में दशहरा सभा करने की इजाजत दे दी है. हाईकोर्ट के फैसले के बाद शिवसेना नेता अनिल परब ने मीडिया से बात की. 1966 से शिवाजी पार्क में शिवसेना की दशहरा सभा होती आ रही है. शिवसेना और शिवाजी पार्क के रिश्तों को एक बार फिर हाईकोर्ट ने उजागर किया है. हमने अपना आवेदन मुंबई नगर पालिका को भेज दिया था. हालांकि कई दिनों तक इस पर कोई फैसला नहीं हुआ. जब हमने पूछताछ की तो हमें बताया गया कि कानून की सुविधा के आधार पर हमारा आवेदन खारिज कर दिया गया है. फिर हमने कोर्ट में याचिका दायर की. शिवसेना नेता अनिल परब ने प्रतिक्रिया दी है कि ये सभी घटनाक्रम तेज गति से हुआ है. काही स्ट्रिक्चर्स देखील पास केलेले आहेत आणि न्यायालयाने ह्या बाबतीमध्ये पोलिसांना देखील सक्त सूचना दिलेल्या आहेत. कारण कायदा सुव्यवस्था सांभाळणं ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि आमची देखील जबाबदारी आहे. आम्ही तसं न्यायालयाला सांगितलेलं आहे. आम्ही देखील या सगळ्या अटींचं पूर्णपणे पालन करू. सन 2016 पासून राज्य सरकारच्या GR प्रमाणे 45 दिवस हे वेगवेगळ्या कारणांसाठी दिले जातात. त्यामध्ये दसरा मेळावा हा शिवसेनेच्या माध्यमातून दरवर्षी घेतला जातो. आपल्याला माहीत असेल त्यापूर्वी मी स्वतः माननीय उच्च न्यायालयातनं 2012 ते 2016 या वर्षामध्ये उच्च न्यायालयातनं परवानगी घेऊन दसरा मेळावा आम्ही साजरा करत होतो. हा फक्त दसरा मेळावा नसून शस्त्रपूजन त्या दिवशी होतं, सोनं लुटण्याचा कार्यक्रम त्या दिवशी होतो आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही आज माननीय उच्च न्यायालयाच्या समोर ठेवल्या. त्याचबरोबर काल दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी इंटरव्हेन्शन केलं आणि त्यांनी कोर्टाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की तिथे 2 शिवसेना आहेत आणि आमच्या शिवसेनेकडे सगळे अधिकार आहेत आणि त्यामुळे आम्हाला देखील परवानगी मिळावी. परंतु कोर्टाने त्या बाबतीत स्पष्ट नकार दिला. कोर्टाने सांगितलं हे जे प्रकरण आहे हे इलेक्शन कमिशन आणखीन सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे त्या बाबतीत जी काही दाद मागायची आहे ती आपण तिकडे मागा. हे कोर्ट ह्या बाबतीमधला विचार करू शकत नाही आणि म्हणून त्यांचं इंटरव्हेन्शन पिटिशन त्यांचं रिजेक्ट केलं गेलं आणि आम्हाला 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर असा दसरा मेळाव्याचा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली आहे. महानगरपालिकेचे जे काय आक्षेप होते हे सगळे कोर्टाने फेटाळून लावलेले आहेत. सोमवारी ऑपरेटिव्ह ऑर्डर सकाळी 11 वाजता मुंबई महानगरपालिकेला जी दिलेली आहे त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे गेले कित्येक दिवस दसरा मेळावा कोणाचा, दसरा मेळावा होणार की नाही, हे जे काही लोकांच्या मनात शंका कुशंका प्रश्न होते या सर्व चर्चांना आज माननीय उच्च न्यायालयाने पूर्णविराम दिलेला आहे. दसरा मेळावा हा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जल्लोषात आणि अतिशय उत्साहात साजरा केला जाईल. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने एक फोटो शेयर करते हुए दावा किया कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की गैर मौजूदगी में श्रीकांत शिंदे उनकी कुर्सी पर बैठते हैं. इसमें श्रीकांत शिंदे के पीछे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री का भी फोटो है. इसके चलते एनसीपी ने श्रीकांत शिंदे की सुपर सीएम के तौर पर आलोचना की है. इस पर अब श्रीकांत शिंदे ने भी जवाब दिया है. यह फोटो वायरल हो गई और इसके लेकर विवाद खड़ा हो गया. इस विवाद के बाद श्रीकांत शिंदे ने पत्रकारों से बातचीत की, यह बताते हुए कि यह उनका गृह कार्यालय है. श्रीकांत शिंदे ने कहा
यह सब हास्यास्पद है। राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम है। वह 18 से 20 घंटे काम करते हैं। किसी को उनकी देखभाल करने की आवश्यकता नहीं है। कार्यालय फोटो में घर पर है। मैं और मिनिस्टर शिंदे दोनों इसका इस्तेमाल करते हैं। श्रीकांत शिंदे ने कहा, सर के मुख्यमंत्री बनने से पहले से हम इस कार्यालय का उपयोग कर रहे हैं। वहाँ बहुत से लोग आते हैं। हम सरकारी घर या कार्यालय में नहीं बैठे हैं। यह सिर्फ हमें बदनाम करने के लिए किया जा रहा है। मला वाटतं हे सगळं हास्यास्पद आहे आणि या सगळ्या बातम्या ज्या आहेत मी सकाळपासून पाहतोय की हा फोटो जो आहे तो सगळीकडे शेअर केला जातोय, त्याच्यावरती बातम्याही झाल्यात. मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत हे सक्षम मुख्यमंत्री आहेत. दिवसाचे 18-18 तास 20-20 तास काम करतायत आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये कोणालाही त्यांचा कारभार सांभाळायची काही गरज नाही. आज मी आपल्या सगळ्यांना याच्यासाठीच बोलवलंय की आज ज्या कार्यालयाचं किंवा ज्या ऑफिसचा फोटो व्हायरल होतोय हे आमचं घरचं कार्यालय आहे, घरचं ऑफिस आहे, ठाण्याचं ऑफिस आहे. आज ठाण्याच्या लुईसवाडीच्या घरात आम्ही आहोत. आज आपण ही PC घेतोय आणि जो फोटो आपण पाहिला की ज्या खुर्चीवरती बसतोय ही खुर्ची माझी आहे. या ठिकाणी बसून जे आहे ते शिंदे साहेब आणि मी दोघंही या ऑफिसचा वापर करतो आणि इकडे हजारो लोक जी आहेत ही साहेब मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरपासून जे आहेत ते या ठिकाणी येत असतात, आम्हाला भेटत असतात, त्यांची कारणं जी आहेत ते मांडत असतात आणि त्याच्या समस्या ज्या आहेत ते सोडवण्याचं काम जे आहे ते या घरामधून होत असतं. आणि हे घर कुठेही शासकीय घर नाही आहे किंवा मी कुठे वर्षा बंगल्यावर बसलोय किंवा मंत्रालयामध्ये बसलोय आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या चेअरवरती बसलोय. या सगळ्या ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम होतंय, बदनाम करण्याचं काम होतंय. मला वाटतं आज लोकांना मी इतकंच सांगू इच्छितो की आज हे जे ऑफिस आहे हे आमचं घर आहे. या ठिकाणी जे आहे ते आम्ही वर्षानुवर्ष जे आहे ते लोकांची कारणे ऐकण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी बसत असतो आणि शिंदेसाहेबही याचा वापर करत असतात. आणि पण काल जो बोर्ड जो आहे तो बोर्ड या ठिकाणी टेम्पररी जो आहे हा ठेवला गेला होता. मला वाटतं शिंदेसाहेबांची आज VC होती, त्याची पूर्वतयारी म्हणून हा बोर्ड जो आहे तो मुवेबल बोर्ड ह्या ठिकाणी ठेवला गेला असेल. हा बोर्डही इथे आहे आपल्याकडे की जो कशा प्रकारे मी आपल्याला दाखवू इच्छितो की हा मुवेबल बोर्ड आहे आणि हा बोर्ड जो आहे तो या ठिकाणी अशा प्रकारे ठेवला गेला होता. आणि त्याचा अँगल जो आहे जो फोटो काढणाऱ्याचा जे काय ज्याला मिस्चिफ करायची होती, हा मुद्दा जो है तो गाजवायचा होता. अजित पवार पुणे में एक सभा में बोल रहे थे. उन्होंने नगर कार्यकारिणी की समीक्षा बैठक की. इस बार उनके द्वारा दिए गए एक बयान ने चर्चाओं को हवा दे दी है. अजित पवार अपने हार्ड हिटिंग और उतने ही मुश्किल स्वभाव के लिए जाने जाते हैं. उनके कई एक्सप्रेशन सियासी हलकों में तहलका मचा रहे हैं. ऐसा ही बयान उन्होंने पुणे में एक कार्यक्रम में दिया. अजित पवार ने शहर कार्यकारिणी की बैठक की. इस बैठक में कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए अजित पवार ने कहा, मैं जब भी उप मुख्यमंत्री बना गृह मंत्री ने कहा कि करो, लेकिन वरिष्ठ भी सोचते हैं कि अगर उन्हें गृह मंत्री का पद दिया गया तो वह हमारी नहीं सुनेंगे. अजित पवार पुणे के शहर के दौरे पे थे. उन्होंने पुणे शहर की कार्यकारिणी के साथ समीक्षा बैठक की. इस दौरान वह कार्यकर्ताओं से बात कर रहे थे. जब एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस सरकार पर चर्चा कर रहे थे तो एक कार्यकर्ता ने उनसे कहा कि आपको गृह मंत्री होना चाहिए. इस पर अजित पवार ने कहा कि मुझे जब भी सरकार से उप मुख्यमंत्री बनाया गया तो मैंने सीनियर से कहा कि मुझे होम अकाउंट दे दो, लेकिन सीनियर्स को लगता है कि अगर उन्हें घर का हिसाब दिया गया तो वह हमारी नहीं सुनेंगे. इस बार भी मैंने होम अकाउंट की मांग की, लेकिन पहले यह हिसाब अनिल राव देशमुख को दिया गया था. उनके जाने के बाद मैंने उन्हें दोबारा गृह मंत्री का पद देने के लिए कहा तो उन्होंने मुझे दे दिया. कुछ हो भी जाए तो सीनियर्स के सामने बात नहीं कर सकते. इतना कहकर उसने दोनों कानों को छुआ. इसमें हॉल में हंसी उठ गई. नाही आणि लोकांनाही वाटतं की काय चाललंय यांचं काय असं होऊन त्या ठिकाणी घेऊ नका. महेशजी, मी 5 वर्षात माझं उपमुख्यमंत्री केलं तेव्हा पण मी वरिष्ठांना म्हणलं माझ्याकडे गृह खातं द्या. पण वरिष्ठांना वाटतं की ह्याच्याकडे गृह खातं दिल्यावरती आपलं पण ऐकायचं. खरंय, मला जे योग्य वाटतं तेच मी करणार. त्याच्यात राष्ट्रवादीचा जरी चुकला
दादा जरा पोटात घ्या पोटात नाही वोटात नाही सगळ्याला नियम सांगा. तुम्ही सुनीलला आणि चेतनला विचारा. मी मीटिंग पण बैठका घ्यायचो त्यावेळेस कुणी जर आलं तर आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी त्याला जीवाचं रान करेन, मी काय त्याच्या पाठीशी उभं राहील. पण तोच जर चुकलेला असेल तर मी त्याच्यावर पांघरून संपायची वेळ आली. किती पांघरून त्याच्यामुळे ते तसं काय होणार नाही. पण आपल्याला काही ते जमलं नाही. ह्याही वेळेस म्हणलं राहू द्या. पहिल्यांदा आधी राहू दिलं ते गेल्यावर म्हणलं आता तरी द्या. तिथे प्रॉफिट गेला काय काय वरिष्ठांनी केल्यावर बोलता येत नाही काय. दूल्हे की स्थानीय अपराध शाखा की एक टीम ने दूल्हे आराम बस के साथ एक गुटखा तस्करी के प्रयास को विफल कर दिया है. मुंबई आगरा हाईवे पर दूल्हे के पास टोल बूथ पर 2 आराम बसों के करीब 16 लाख का गुटखा जब्त किया गया. इस मामले में 76 लाख रुपए के मुआवजे के साथ आराम बस को गिरफ्तार कर 6 लोगों को गिरफ्तार किया गया. पुलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटिल ने यह जानकारी दी. स्थानीय अपराध जांच विभाग के पुलिस निरीक्षक सतीश गोराडे को मध्य प्रदेश से शिरडी जाने वाले आराम बस से गुटखा तस्करी की जानकारी मिली थी. मध्य प्रदेश की 2 आराम बस NL07 B0514 और NL07 B0545 को जब रोका गया और निरीक्षण किया गया तो दोनों बसों में महाराष्ट्र सरकार द्वारा प्रतिबंधित पान मसाला और गुटखा पाया गया. बताया गया है कि गुटखा मध्य प्रदेश से शिरडी जा रहा था. आपल्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि अंमली पदार्थ याच्या विरुद्ध स्पेशल मोहीम राबवलेली आहे. त्याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. काल देखील LCBच्या टीमला याबाबत एक गोपनीय माहिती मिळाली होती की 2 ट्रॅव्हल्समधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पान मसालासारखा पदार्थ वाहतूक केला जातोय आणि त्या इंदूरवरून हंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या 2 लक्झरीमधून तो इंदूरमधून शिर्डीकडे जात होता. त्या माहितीच्या आधारे आज पहाटे 5 वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या दोन्ही ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता त्याच्यामध्ये हा प्रतिबंधित असा गुटखा आणि पान मसाला मिळून आलेला आहे. त्याच्यात पहिल्या ट्रॅव्हल्समध्ये 5,76,000 रुपये किमतीचा पान मसाला आणि बाकीचं जाफरानी जर्दा, राजश्री पान मसाला, RMD पान मसाला, टोबॅको तंबाखू आणि 30 लाख रुपये किमतीची ट्रॅव्हल्स असा हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये 4,05,000 रुपये किमतीची रिकिन स्वीट सुपारी, त्याच्याशिवाय काही आणखी गोळ्या वगैरे आहेत, त्याच्या आता तपासणी वगैरे सुरू आहे त्या संदर्भात. अशा पद्धतीने एकूण 2 ट्रॅव्हल्स आणि प्रतिबंधित पान मसाला गुटखा असा 76 लाख रुपये किमतीचा हा माल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केलेला आहे. ही कारवाई ॲडिशनल SP प्रशांत बच्छाव, DYSP ईश्वर कातकाळे, त्याच्याशिवाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा प्रभारी चालमध्ये असलेले PI गोराडे, नंतर PSI बाळासाहेब सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल संदीप सरग, पोलीस नाईक पंकज खैरमोळे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, महेंद्र सपकाळे,